बी ए भाग 2 सेमिस्टर 3 या सेमिस्टर 3चं शेवटचं युनिट म्हणजे 5वं युनिट आणि 5व्या युनिटमधलं शेवटचं चॅप्टर 5.3 याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे. ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे नेमकं काय हे सुरुवातीला समजून घेऊ. बघा, जेव्हा एका देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू किंवा सेवा देशाच्या सीमा पार करून विकल्या जातात तेव्हा देशादेशामध्ये वस्तू व सेवांचा जो व्यापार होतो त्यास आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. जेव्हा एका देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू किंवा सेवा देशाच्या सीमा पार करून विकल्या जातात तेव्हा देशादेशांमध्ये वस्तू व सेवांचा जो व्यापार होतो त्याच आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा दुसऱ्या देशासोबत असलेला व्यापार, म्हणजे जे वस्तू व सेवांचा जो व्यापार करतात त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये एका देशातून दुसऱ्या देशात व्यापार होत असल्यामुळं अनेक गोष्टी बदलतात. विशेष करून चलन असेल, व्यापारी धोरणं असतील, इथं सगळ्याच बाबीमध्ये आपल्याला फरक दिसतो. आणि एका देशानं वेगवेगळ्या देशाशी व्यापार करायचा म्हणजे प्रत्येक देशाचं चलन आलं, प्रत्येक देशाची व्यापाराची धोरणं आलीत, प्रत्येक देशाचा त्यावर लागणारा जो काही टॅक्स आहे तो आला. ह्या सगळ्या गोष्टी बदलतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा एका देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवा देशाच्या सीमा पार करून विकल्या जातात तेव्हा देशादेशामध्ये वस्तू व सेवांचा जो व्यापार होतो त्यास आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. त्यानंतर या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आपण जर पाहिलं, भारताचा जर इतिहास आपण पाहिला तर पुरातन काळापासूनच आंतरराष्ट्रीय व्यापार हा भारतामध्ये होत आलेला आहे. मोहनजोदाडो हडप्पा संस्कृतीमध्ये अनेक प्रकारची इराण इराक त्या भागातली नाणी उत्खननामध्ये सापडलीत. यावरून एकच लक्षात येते की या देशातसुद्धा आपला आंतरराष्ट्रीय व्यापार त्या काळात चालत होता. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अनेक फायदे आहेत. त्या फायद्यांमध्ये विशेष करून आपल्याला असं म्हणता येते की आपल्याला ग्राहकाला एखाद्या वस्तूचा जर उपभोग घ्यायचा असेल तर तो त्या वस्तूपासून वंचित राहत नाही किंवा त्याला ती पाहिजे असलेली वस्तू त्याला उपभोगता येते, ग्राहकाचं समाधान होते. एकूणच काय, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे पाहत असताना पहिला फायदा येतो तो म्हणजे उत्पादनात वाढ. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा देश आहे, एखादं प्रोडक्शन, एखादी वस्तू त्या भागामध्ये निर्माण होते, पण त्या देशामधील ज्या वस्तू आहेत तिच्या भागात खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्या वस्तू निर्माण होत असल्यामुळे त्याचा जो उत्पादन आहे ते सगळीकडेच होत असल्यामुळं त्याच्या उत्पादनात वाढीला फारशी प्रेरणा मिळत नाही. पण जर एखाद्या विदेशी मार्केट उपलब्ध झालं, विदेशी बाजारपेठ जर उपलब्ध झाली तर त्यामुळं नवीन ग्राहक निर्माण होणार आहेत. नवीन बाजारपेठ निर्माण झाल्यामुळं आता त्या बाजारपेठेमध्ये जर यांच्या वस्तूंचा मागणी वाढत असेल तर यांचा पुरवठासुद्धा यांना वाढवावा लागतो आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होते. आणि उत्पादनात वाढ झाली म्हणजे रोजगारीमध्ये वाढ होते. आणि एकूणच काय, तर देशाच्या विकासालासुद्धा हातभार यामुळे लागतो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पहिला फायदा पाहत असताना आपल्याला लक्षात येते की उत्पादनात वाढ हा महत्त्वाचा फायदा या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आहे. नंबर 2 आहे बाजारपेठांचा विस्तार. एखादी बाजार आज आपल्याला उपलब्ध आहे पण ती पुरेशी नाही किंवा त्या बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूला फारसा चांगला भाव मिळत नाही. अशा वेळी जेव्हा नवीन बाजारपेठ मिळते तेव्हा बाजारपेठांचा विस्तार होतो असं म्हणतात. कारण नवीन बाजारपेठ निर्माण झाल्यामुळं
नवीन बाजारपेठ निर्माण झाल्यामुळं नवीन ग्राहक मिळतात आणि एकूणच वस्तूच्या उत्पादनाला चालना मिळते. त्यानंतर आहे संसाधनाचा कार्यक्षमतेने वापर. संसाधनाचा कार्यक्षमतेने वापर. संसाधनाचा कार्यक्षमतेने वापर बघा, जी संसाधनं आहेत, जी बऱ्याच देशामध्ये काही ठिकाणी दगडी कोळसा आहे, काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी सिमेंटच्या खाणी आहे, काही ठिकाणी सोन्याच्या खाणी, अशा अनेक जे काही संसाधनं उपलब्ध असतात, त्या संसाधनाचा जर कार्यक्षमतेने वापर करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण एखाद्या देशात दगडी कोळसा आहे, एखाद्या देशात पाणी आहे, एखाद्या देशामध्ये जंगल संपत्ती आहे, सोन्याच्या खाणी आहेत, पेट्रोल डिझेल आहे, हे सगळं जर संसाधन असेल तर याचा जर कार्यक्षमतेने वापर करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या संसाधनाचा पुरेपूर वापर झाल्यामुळं त्या देशातील रोजगारीत वाढ होते, लोकांच्या उत्पन्नात वाढ होते आणि एकूणच काय देशाच्या विकासाला सुद्धा त्यामुळे हातभार लागतो. त्यानंतर नंबर 4, दर्जेदार वस्तूंची निर्मिती. बघा, जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार असतो म्हणजे आपल्या वस्तूला आंतरराष्ट्रीय लेवलचे जेव्हा ग्राहक असतात किंवा एखादी वस्तू आपण आंतरराष्ट्रीय लेवलला विकायला नेतो तेव्हा आपल्या वस्तूला अनेक स्पर्धक असतात, अनेक वस्तू स्पर्धक असतात. मग अशा वेळा आपली वस्तू त्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर टिकायला हवी तर अशा वेळी आपल्या वस्तूची दर्जेदार निर्मिती करावी लागते, चांगल्या क्वालिटीची वस्तू निर्माण करावी लागते आणि चांगल्या क्वालिटीची वस्तू असली तरच ती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये टिकणार आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हा सुद्धा फायदा आहे की त्यामुळं दर्जेदार वस्तूंची निर्मिती त्या निमित्तानं होते. त्यानंतर नंबर 5, ग्राहकांना स्वस्त किमतीत वस्तू प्राप्त होतात. ग्राहकांना स्वस्त किमतीत वस्तू प्राप्त होतात. ग्राहकांना स्वस्त किमतीत वस्तू प्राप्त होतात. जे ग्राहक आहेत, आपण पाहतो जर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अनेक स्पर्धक असतात अशा वेळी आपल्या वस्तूची किंमतसुद्धा व्यवस्थित ठेवावी लागते. आणि अशा वेळी आपल्या वस्तूची किंमत जर व्यवस्थित ठेवायची असेल, आपल्याला जर मार्केट काबीज करायचं असेल, तर जास्तीत जास्त ग्राहक वाढवायचे असेल, आपल्या वस्तूचा खप करायचा असेल, आपल्या वस्तूची विक्री वाढवायची असेल तर आपल्याला वस्तूची किंमत ही स्वस्त ठेवावी लागते व कमीत कमी ठेवायचा प्रयत्न केला जातो. आणि अशा वेळी ग्राहकांनासुद्धा एक स्वस्त वस्तू उपलब्ध होते. हा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ग्राहकाच्या दृष्टीने हा फायदा आहे. त्यानंतर आहे नंबर 6, उत्पादनाच्या तंत्रात सुधारणा. टेक्नॉलॉजीमध्ये बदल होतो. उत्पादनाच्या तंत्रात सुधारणा. जर आंतरराष्ट्रीय लेवलला जर आपली वस्तू आपल्याला विकायची असेल तर आपली वस्तू ही दर्जेदार असणे आवश्यक आहे. आणि दर्जेदार वस्तू निर्माण करायची असतील तंत्रज्ञानात सुधारणा करणे आवश्यक आहे. आणि तंत्रज्ञानात सुधारणा झाल्यामुळं आपोआपच देशाच्या विकासाला सुद्धा त्यामुळे हातभार लागतो. त्यानंतर नंबर 7 आहे परस्पर सहयोग वाढतो. जेव्हा 2 देशामध्ये व्यापार होतो तेव्हा त्या देशामध्ये इतर व्यापारासोबत इतरसुद्धा व्यापारी धोरणाच्या अटी एकमेकांसाठी शिथिल केल्या जातात. एकमेकांना सहयोग मदत केली जाते. कारण एखादी वस्तू तुम्हाला जर विशिष्ट प्रमाणात त्यांच्याकडून खरेदी करायची असेल, आपल्याही काही वस्तू त्यांच्या देशात नेऊन जर विकायच्या असतील तर यांच्यामध्ये सहयोग असल्याशिवाय त्या गोष्टी होणार नाहीत. आणि परस्पर सहयोग वाढतो आणि हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा आहे. कारण यामुळं जागतिक शांतता प्रस्थापित होण्यासुद्धा मदत मिळते. त्यानंतर एकाधिकाराला पायबंद. एखाद्या देशात जर एकच वस्तू निर्माण होत असेल किंवा एखादी वस्तू निर्माण होत असेल, तिला जवळचा पर्याय नसेल तर त्याचा एकाधिकार निर्माण होतो. पण जर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार जर एखादा देश करत असेल तर त्यामुळं त्यांच्या देशात ज्या वस्तू मिळत नव्हत्या किंवा कमी प्रमाणात मिळत होत्या, काही लोकांचा एकाधिकार त्यावर होता, तो एकाधिकार हळूहळू कमी व्हायला लागेल. कारण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अनेक वस्तू उपलब्ध होतील आणि एकाधिकाराला त्या निमित्तानं पायबंद बसेल. एकूणच काही आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अनेक फायदे आहेत की ज्यामुळे देश आपला सर्वांगीण विकास, आर्थिक विकास, पायाभूत विकास या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मदतीने करू शकतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तोटे. बघा, जसे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आहेत तसे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही तोटेसुद्धा आहेत. त्यातला पहिला तोटा आहे बड्या राष्ट्रांचे साम्राज्यवाढीचे धोरण. जे मोठे राष्ट्र आहेत, अमेरिकेसारखे जे विकसित राष्ट्र आहेत, ते राष्ट्र काय करतात तर साम्राज्यवाढीचं धोरण अवलंबतात. म्हणजे काही अटी ह्या किचकट लागतात की जे
अविकसित किंवा विकसनशील देशांना झेपावत नाहीत. त्यांच्या वस्तू त्यांच्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्पर्धेमध्ये टिकू शकत नाहीत. मग अशावेळी जे मोठे राष्ट्र आहेत त्यांच्या देशामध्ये खूप औद्योगिकरण झालेलं आहे, अशा देशांच्या वस्तू मात्र आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये टिकतात. अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून ते आपला व्यापार सुरू करतात, आपलं साम्राज्य वाढवतात आणि हे कधीही अल्पविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांसाठी परवडणारं नाही, म्हणून हा तोटा सांगितला जातो. त्यानंतर नंबर 2, अप्रगत देशातील हस्तव्यवसाय ऱ्हास पावतात. जे अप्रगत देशाचे प्राथमिक वस्तूची निर्मिती करतात त्यांच्या देशामध्ये हस्तव्यवसाय आहेत, हातमाग आहे, लघुउद्योग आहेत, हे उद्योग बंद पडतात किंवा ह्या उद्योगांचा ऱ्हास होतो. कारण आंतरराष्ट्रीय लेवलला चांगल्याच वस्तू असतात आणि जे अल्पविकसित देश आहेत त्यांच्या देशातील वस्तू ह्या ज्या विकसनशील मोठे राष्ट्र आहेत त्यांच्या देशातील वस्तूला स्पर्धा करू शकत नाहीत. मग हळूहळू या अप्रगत देशातील वस्तू किंवा जे हस्तव्यवसाय आहे तो ऱ्हास पावत जातो आणि या बड्या किंवा मोठ्या राष्ट्राचंच त्यामध्ये प्रभुत्व निर्माण होते. हा तोटा अल्पविकसित देशाच्या दृष्टीने सांगितला जातो. त्यानंतर नंबर 3 आहे, कच्च्या मालाचे साठे संपुष्टात येतात. बघा, एखादी वस्तू तुम्हाला निर्यात करायची असेल, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकायची असेल, तर अशा वेळी कोणतीही वस्तू निर्माण करत असताना त्या वस्तूसाठी काही कच्चा माल लागतो, काही साधनं वापरावी लागतात, काही संसाधनं वापरावी लागतात. पण असंच जर आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणात जर वाढत असेल, त्यामुळं कच्च्या मालाचे साठे संपुष्टात येऊ शकतात. जसं की दगडी कोळसा आहे, हा एक दिवस संपणार आहे, याचं सगळं प्रोडक्शन थांबणार आहे. पण त्या दगडी कोळशाच्या साह्यानं जर इतर वस्तू निर्माण केल्या जात असतील तर हा जो दगडी कोळशाचा साठा एक दिवस तो संपुष्टात येणार आहे. हा सुद्धा तोटा या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सांगितला जातो. त्यानंतर नंबर 4, विदेशी स्पर्धेचा विपरीत परिणाम. ज्या विदेशी स्पर्धा आहेत कधीकधी ह्या अविकसित देशाच्या दृष्टीने खूप जीवघेण्या असू शकतात. कारण ज्या स्पर्धा आहे यामध्ये आपल्या देशाचं जे मार्केट आहे ते दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ शकते. अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळं अविकसित देश किंवा विकसनशील देश हे विकसित राष्ट्राशी स्पर्धा करू शकत नाहीत आणि हे जर त्याची स्पर्धा करायला गेले तर त्याचे विपरीत परिणामसुद्धा या अविकसित देशांना भोगावे लागतात. त्याचा नंबर 5 आहे, असंतुलित विकास. बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तोटा हाही सांगितला जातो की देशामध्ये असंतुलित विकास होतो. म्हणजे जे उद्योग आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आहेत किंवा जे निर्यात करतात अशाच उद्योगाचा विकास केला जातो आणि जे उद्योग आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये निर्यात करत नाहीत तर असे उद्योग हे बंद पाडले जातात किंवा त्यांच्यावर गुंतवणूक केली जात नाही, हळूहळू ते बंद पडतात. म्हणजेच काय, जर उद्योगापासून मोठ्या प्रमाणात जर निर्यात होत असेल तर शेती किंवा कृषीकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणजेच काय, एका क्षेत्राचा विकास करत असताना दुसऱ्या क्षेत्राच्याकडे दुर्लक्ष होते आणि म्हणूनच असंतुलित विकास यामुळे निर्माण होतो आणि ते कोणत्याही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत घातक आहे. त्यानंतर नंबर 6, राशी पतनाची भीती. बघा, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जेव्हा एखादा देश निर्यात करत असतो तेव्हा त्याला राशीपतनाची सुद्धा भीती निर्माण होऊ शकते. बघा, राशीपतन म्हणजे बाजारपेठा काबीज करण्यासाठी परकीय बाजारपेठांमध्ये स्वदेशापेक्षा कमी किमतीत वस्तू विकणे. काय म्हटलं त्यांनी की परकीय पहिल्यांदा मार्केट काबीज करायचं, म्हणजे राशीपतन म्हणजे काय, बाजारपेठ पहिले काबीज करायची, म्हणजे परकीय बाजारपेठांमध्ये स्वदेशीपेक्षा कमी किमतीत वस्तू विकणे. सुरुवातीला वस्तू एखादी कमी किमतीत देणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विकसित देश आपली वस्तू आपल्या देशातील किमतीपेक्षा इतर देशामध्ये कमी किमतीला विकतात व राशीपतनाचा अवलंब करून अल्पविकसित देशांच्या बाजारपेठा काबीज करतात. त्यामुळे अल्पविकसित देशातील उद्योग धोक्यात येतात. कारण एकदा का ते उद्योग बंद पडले की नंतर हे जे विकसित देश जे वस्तू विकत आहेत ते आपल्या वस्तूची किमती हळूहळू वाढवायला लागतात आणि जो अगोदरच्या काळात जो तोटा झाला तो भरून काढतात. आणि एकदा का यांच्याकडे मार्केट काबीज झालं त्या हव्या त्या किमती हे लावून त्यामुळे गरीब किंवा अविकसित देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
त्यानंतर 7 अपायकारक वस्तूंच्या आयातीचा धोका. बऱ्याच वेळा कित्येक वेळा परदेशातील वस्तू स्वस्त परंतु अपायकारकसुद्धा असू शकतात. लोकांना त्यापासून वाईट सवयीसुद्धा लागू शकतात. पण परकीय देशातून ती वस्तू मिळते, स्वस्तात मिळते, अशा वेळी त्या वस्तूची सवय दुसऱ्या देशातील लोकांना लागते आणि म्हणून अपायकारक वस्तूंच्या आयातीचा धोका या आयात करणाऱ्या देशामध्ये लागू शकतो. जसं की अफूच्या व्यापारामुळे चीनमध्ये अशीच वाईट परिस्थिती निर्माण झाली होती, त्याचप्रमाणे मादक पदार्थ यांचासुद्धा आयातीमुळे समाजाची नैतिकता घसरते. पण अशा वस्तू जर मार्केटमध्ये मिळतात आणि त्याचा तोटा या देशाला सहन करावा लागतो. जो देश आयात करतो त्या देशाला तो निश्चितच सहन करावा लागतो. त्यानंतर नंबर 8 परावलंबित्व. बरेच वेळा आपण जर एखाद्या वस्तूसाठी जर विदेशावर अवलंबून राहिलो तर बऱ्याच वेळा आपल्याला परावलंबित्व स्वीकारावं लागते. कारण त्या देशाने जर त्या वस्तू पाठवल्या नाहीत तर आपला देश थांबू शकतो. डिझेल पेट्रोलच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपण भरपूर मोठ्या प्रमाणात परकीयांवर अवलंबून आहोत. जर त्या मार्केटमध्ये जर डिझेल पेट्रोलच्या भावामध्ये काही चढउतार झाले त्याची झळ आपल्या देशाला सुद्धा सोसावी लागते. पण असं एवढं दुसऱ्या देशावर अवलंबून राहणं हे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वासाठी धोका निर्माण करू शकते आणि म्हणून परावलंबित्व हा सुद्धा एक आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तोटा सांगितला जातो. एकूणच काय, ह्या देशा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि काही तोटे जरी आपण पाहिले तर तोटे जरी जास्त असले तरी आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार हा करावा लागतो आणि म्हणून त्याचे तोटे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तोटे कमी करून त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आपल्या देशाच्या दृष्टीने कसे आपल्याला वाढवता येतील हा सर्वकष जर विचार करून जर आपण आंतरराष्ट्रीय व्यापार जर केला तर निश्चितच आंतरराष्ट्रीय व्यापारसुद्धा देशाच्या आर्थिक विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपलं ही युनिट आणि आपला BA सेकंड इयर सेमिस्टर 3चा सिलेबससुद्धा या ठिकाणी संपला. सगळ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.